नमस्कार. आज आपण युडायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांचे GP, EP आणि EFP हे कसे भरायचे या संदर्भात या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा गुगल विंडो ओपन करायची. गुगल विंडोमध्ये युडायस प्लस टाईप केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस तयार होईल. यामध्ये आपण स्टुडंट मॉड्यूल यावर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने पहिली विंडो येईल. त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला कॅप्चा कोड भरायचा आहे. कॅप्चा कोड भरल्यानंतर लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी करंट अकॅडमिक इयर 2025-26 यावर आपण क्लिक करणार आहोत. ही आलेली जी पॉपअप विंडो आहे याला आपण क्लोज करूया. यामध्ये आता आपल्या शाळेची सर्वात पहिली खात्री करून घ्यायची, आपल्या शाळेचा युडायस ओपन झालेला आहे का. या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव आहे, या ठिकाणी युडायस कोड आहे. तर यामध्ये आपण ज्या वर्गाचे वर्ग शिक्षक असाल त्या वर्गावर या ठिकाणी टॅब दिसते आपल्याला इनकम्प्लीट स्टुडंट. तर समजा उदाहरणादाखल 10वीचा वर्ग आपण निवडूया. यामध्ये मी क्लिक केली आणि या आपल्या 2 तुकडे आहेत त्या पद्धतीने अ आणि ब अशा 2 तुकड्या या ठिकाणी ओपन झालेल्या आहेत. तर यामधले अ तुकडीवर मी व्ह्यू आणि मॅनेज या बटनावर क्लिक करणार आहे. संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे. यामध्ये आपल्याला हा जो फॉर्म दिसतोय या फॉर्ममध्ये इथं GP, EP आणि FP आहे. GP याचा अर्थ होतो जनरल प्रोफाईल, EP याचा अर्थ होतो एनरोलमेंट प्रोफाईल आणि FP याचा अर्थ होतो फॅसिलिटी प्रोफाईल. साधारणतः जनरल प्रोफाईल जी आहे यामध्ये शाळेची सामान्य माहिती जसं की नाव, पत्ता, व्यवस्थापनाचा प्रकार, माध्यम इत्यादी माहिती त्यामध्ये आपल्याला भरायची आहे. त्याचबरोबर एनरोलमेंट प्रोफाईल ज्याला EP असं संबोधलं जातं, मराठीमध्ये नोंदणी प्रोफाईल म्हणलं जातं. या प्रोफाईलमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या, त्यांची वर्गवारी, प्रवेशाची आकडेवारी इत्यादी स्वरूपाची माहिती आपल्याला भरायची असते. त्यानंतर तिसरा जो फॉर्म आहे या ठिकाणी तो आहे FPचा. FP काय आहे तर फॅसिलिटी प्रोफाईल, सुविधा प्रोफाईल ज्याला संबोधलं जातं. या प्रोफाईलमध्ये शाळेतील सुविधा जसं की वर्गखोल्या, क्रीडांगणे, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय या संदर्भातल्या ज्या माहिती आहेत या फॉर्ममध्ये आपल्याला भरायच्या आहेत. तर या संदर्भात आता सर्वात प्रथम हा जो विद्यार्थी या ठिकाणी दिसतोय या विद्यार्थ्याचा GP फॉर्म मी पूर्ण भरलेला आहे. पुढे EP आणि FP हे जे 2 फॉर्म आहेत ते आपल्याला रेड कलरमध्ये दिसत आहेत. ग्रीन कलर आपल्याला फॉर्म पूर्ण भरल्याचे संकेत देतो. या ठिकाणी बाकीच्या विद्यार्थ्यांना नॉट स्टार्टेड आहे, म्हणजे याची अजून कोणतीच माहिती भरलेली नाही आहे. आणि इन प्रोग्रेस म्हणजे एक फॉर्म त्याचा भरून झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो. आता यामध्ये काय भरायचं आहे, GPमध्ये जर आपण पाहिलं तर जनरल प्रोफाईल भरत असताना विद्यार्थ्याचं नाव असेल, त्याचं जेंडर, बर्थ डेट, आईचं नाव, वडिलांचं नाव, त्याचा आधार नंबर, त्याचबरोबर त्याचा पत्ता असेल, पिनकोड असेल, मोबाईल नंबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कोणत्या कॅटेगरीचा आहे, त्याचा ग्रुप कोणता आहे, मायनॉरिटी ग्रुप कोणता आहे आणि या सगळ्या माहितींबरोबर योग्य माहिती भरून आपल्याला खाली हा जो फॉर्म आहे हा सेव्ह करायचा आहे. हा सेव्ह केल्यानंतर आपल्याला मेसेज येतो सक्सेस अपडेट सक्सेसफुली. तर हा सक्सेसफुली भरल्यानंतर आपल्याला पुढे या ठिकाणी माहिती भरायची आहे पुढच्या फॉर्मची, EPची. त्याकरता इथं नेक्स्टवर आपण क्लिक करायची. नेक्स्टमध्ये हा एनरोलमेंट प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेला आहे. यामध्ये विद्यार्थ्याचा शाळेमधला रजिस्टर क्रमांक, त्यांनी शाळेत प्रवेश कधी घेतलेला आहे त्याची तारीख, त्यानंतर त्याचं जे मीडियम आहे याचं इन्स्ट्रक्शनचं मराठी मीडियम आपण घेतो. लँग्वेज जी असेल ती ज्याच्या प्रायोरिटीमध्ये 3 लँग्वेज आपण घेतो, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. त्यानंतर अकॅडमिक स्ट्रीममध्ये काही जे फ्रीज केलेले आहेत म्हणजे डार्क ग्रे कलरमध्ये आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा बदल करता येणार नाही. त्याचबरोबर आपण मागच्या ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलेलं होतं, त्यामध्ये त्यांचे मार्क वगैरे भरलेले आहेत.
ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतं. जसं की मागच्या 9वीच्या इयत्तेमध्ये या विद्यार्थ्याला 75% गुण मिळाली, त्याची प्रेझेंटी 219 दिवस आहे, त्याला प्रमोटेड केलेलं आहे. ही सुद्धा माहिती अपेक्षित असणारी भरल्यानंतर या ठिकाणी आपण सेव्ह करायचे. या ठिकाणी एक महत्त्वाचा टॅब आहे, क्लास किंवा सेक्शन रोल नंबर. आत्ता आपण वर्गात जो विद्यार्थ्याला परीक्षेचा क्रमांक टाकलेला असेल तो इथं अनुक्रम नंबर म्हणून टाकायचा आहे. आणि त्याचबरोबर हा फॉर्म या ठिकाणी सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर परत मेसेज येतो. मेसेज झाल्यावर आपण पुढच्या फॉर्मकडे जायचं. पुढचा जो फॉर्म आहे तो आहे फॅसिलिटी प्रोफाईल. यामध्ये शाळेमध्ये विविध प्रकारच्या ज्या फॅसिलिटी पुरवल्या जातात त्या संदर्भातली माहिती आहे. येस नो या पद्धतीने ते क्लिक करायचं. उदाहरणादाखल समजा 8वीचा विद्यार्थी असेल तर वेदर द फॅसिलिटी प्रोव्हाइड टू स्टुडंट फॉर फिलिंग द डाटा, तर आपण त्यांना फ्री टेक्स्टबुक देतोय, त्या ठिकाणी आपण येस म्हणायचं आणि या ठिकाणी फ्री टेक्स्टबुकला टिक करायचे. अशा पद्धतीने 8वीपर्यंत आपण करणार आहोत. 9वी 10वीला मात्र हे लागू होणार नाही. अशी संपूर्ण माहिती यामध्ये भरायची आहे. ही भरत असताना सगळ्यात शेवटच्या कॉलमला इथं आपण येतो. या दोन बाबी आपल्याकडं माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थ्याची हाईट आणि विद्यार्थ्याचं वजन, या दोन गोष्टी आपल्याला इथं भरायच्या आहेत. या भरल्यानंतर तो विद्यार्थी अप्रॉक्सिमेटली शाळेला येत असताना किती अंतरावरून येतो, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, त्याचे स्लॉट केलेले आहेत. लेस दॅन 1 किलोमीटर, बिटवीन 1 to 3, बिटवीन 3 to 5 किलोमीटर अँड मोर दॅन 5 किलोमीटर. विद्यार्थ्याला ही माहिती योग्य विचारून या ठिकाणी योग्य तो रकाना आपल्याला भरायचा आहे. त्यानंतर पालकांचं जे आई वडील यांचं जे शिक्षण आहे, इथं शिक्षणाच्या संदर्भातली माहिती आपल्याला भरायची आहे. समजा आता सेकंडरी इक्वॅलंट म्हणलं म्हणजे साधारणतः 10वीपर्यंत आईवडिलांचं शिक्षण झालेलं आहे. आता हे सगळी माहिती पूर्ण केल्यानंतर याला सेव्ह करायचं आहे, नेक्स्टवर यायचं आहे. नेक्स्टवर आल्यानंतर आपल्याला आपण फिलअप केलेला संपूर्ण जो फॉर्म आहे तो प्रोफाईल व्ह्यूमध्ये, प्रिव्ह्यूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, की ज्याची आपण PDF सुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. तर ही सगळी भरलेली माहिती योग्य आहे का एकदा खातरजमा करायची. त्यासाठी आपल्याकडं विद्यार्थ्याची जी माहिती आहे ती उपलब्ध असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर याच्या खाली एक छोटासा टॅब येतो, कंप्लीट द डाटा. याच्यावर क्लिक केलं की मगाशी मी जो फर्स्ट विंडो दाखवली होती की ज्याच्यामध्ये ग्रीन स्वरूपाचा फॉर्म आला होता, तो फॉर्म त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आपल्याला पाहायला मिळेल की तो ग्रीन होतो. थोडक्यात काय तर विद्यार्थ्याला आपल्याला या संदर्भातल्या संपूर्ण माहिती जी विद्यार्थ्याच्या संदर्भातली ती अपडेट करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला हे सगळे फॉर्म भरून पूर्ण करायचे आहेत. असे हे जे 3 फॉर्म आहे ज्याची संपूर्ण माहिती भरून होईल ती ग्रीनमध्ये येते आणि मग इथे पूर्ण माहिती आपण कंप्लीट केल्यानंतर कंप्लीट असा मेसेज येतो. असे जेवढे वर्गात विद्यार्थी असन या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक फॉर्म आपण पूर्ण करायचा आहे आणि हे संपूर्ण कामकाज आपल्याला साधारणतः 25 ते 26 जुलैच्या दरम्यान पूर्ण करायचं आहे. त्यामुळं हे कामकाज जर काही अडचणीचं वाटत असेल तर त्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन घेऊन आपण पुढे जायचं आहे. पण काम वेळेत आपल्या सर्वांना पूर्ण करावं लागणार आहे. मला वाटतं सांगितलेली माहिती आपल्या सर्वांना समजलेली असेल. काही शंका असेल तर आपण कधीही विचारू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.